जन आक्रोश मोर्चाची काही दृश्य आपण पाहतोय। राज्यातून वेगवेगळ्या शहरांमधून मुंबईमध्ये दादर शिवाजी पार्क इथं हे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला, डोंबिवलीमध्ये सुद्धा मोर्चा निघाला, नाशिकमध्ये जन आक्रोश मोर्चा निघाला, नागपूरमध्ये सुद्धा या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केलं जात आहे। कुठे बॉक्सिंग खेळत असताना आणि टॉवेल गुंडाळलेल्या अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। तर हातामध्ये विविध घोषणांची पोस्टर्स लिहिली आहेत। राज्यामध्ये कलंकित आणि भ्रष्टाचारी जे मंत्री आहेत त्यांना सत्तेमधून पायउतार का केलं जात नाहीये, त्यांचे राजीनामे का घेतले जात नाहीयेत, अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि अशा या कलंकित मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवावा अशा प्रकारे टीकाही त्यांनी केली। तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं आज अक्षरशः महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमधून रान उठवून दिले। जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे सुद्धा या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते। दादरमध्ये ते आलेले होते आणि त्यांच्या भाषणादरम्यान सत्ताधाऱ्यांवर त्यांनी टीकेचे आसूड ओढले। कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हतबलता नेमकी कशी झालेली आहे अशा प्रकारे देखील त्यांनी यामधून टीका केली। तर या जन आक्रोश मोर्चाला मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पाठिंबा मिळतोय। तर दिल्लीमध्ये सुद्धा एक मोठं आंदोलन सध्या झालेलं आपण पाहतोय।